कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचं दिसतंय। छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यावर काँग्रेस नेते आग्रही आहेत। मात्र शाहू महाराज शिवसेनेतून लढले तरच आपण ही जागा सोडू शकतो अशी भूमिका आता शिवसेनेने घेतल्याची तयारी केल्याचं समोर येत आहे। तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। कोल्हापूरचा वाद शरद पवारांच्या दरबारी आता पोहोचलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, सातारा, बारामती आणि हातकणंगले, सांगली या सर्वच जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा दावा असल्यामुळे शिवसेनेमध्ये सध्या नाराजी आहे। चेतन सावंत याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। चेतन, नेमका आता हा पेच कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होतोय? अमोल, महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका होत आहेत। लगातार 2 दिवस महाविकास आघाडीच्या हॉटेल ट्रायडन इथे बैठका झाल्या। त्यानंतर आज अखेर शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथे देखील बैठक झाली। मात्र जागा वाटपाचा तिढा आहे हा काही सुटलेला पाहायला मिळत नाही। खरं तर आजचा विषय महत्त्वाचा आहे। हा विषय असा आहे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना इच्छुक होती या मतदारसंघातून आपला उमेदवार देण्यासाठी। मात्र आपण पाहिलं असेल तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचं देखील वर्चस्व असल्याने काँग्रेस देखील इच्छुक होती हा मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र याच्यावर पर्याय म्हणून असं सांगण्यात बैठकीत असा निर्णय घेण्यात आला होता, छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात यावी कोल्हापूरची आणि लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं ठरवण्यात आलं होतं। मात्र आता छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसमधून उमेदवारी लढवणार की ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे मात्र स्पष्ट झालं नव्हतं। त्यावरून पुन्हा एकदा पेच निर्माण झाला होता, कारण ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी अशी होती की छत्रपती शाहू महाराज हे जर शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उमेदवारी घेत असतील आणि जर निवडणूक लढवत असतील तरच ही जागा शिवसेना आपल्या गटातून किंवा आपल्याकडून निश्चितपणे म्हणजे चेतन थोडक्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना, शाहू छत्रपतींना उमेदवारी द्यायचं याबाबत एकमत आहे। मात्र ते आमच्याच पक्षातून लढावेत असं काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हा पेच कसा सुटतो आणि त्याच्यावर काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।